हॅलो. हॅलो. याच्यानंतर विनर विनर असा सामना होईल. तर पहिला सामना जो जिंकलाय त्या संघाने कुठे जाऊ नका. आपण पाहतोय अतिशय दमदार अशी स्पर्धा चालीसगाव प्रीमियर लीग अजुली मैदानावर चालू आहे आणि आज मात्र 24 लाईव्हचे जबरदस्त सीओ चांबो आणि संदेशी पाटील सर बोरले यांचा संघ आज अजुली मैदानावर खेळत आहे. कांचनजी पालकर द ग्रेट खल्ली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि ज्या लाईव्हनं भरपूर कमी कालावधीमध्ये एक गरुड झेप घेतली अशी संदेश पाटील यांची 24 लाईव्ह आणि स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचे आयोजन स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आयोजकांनी केलेली मेहनत, आयोजकांनी केलेलं कार्य, आयोजकांनी घेतलेले परिश्रम, कठोर परिश्रम हे मात्र 26 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. 26 तारखेला या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा दिवस 40+ ची स्पर्धा, 40+चा लॉट, यंग टॅलेंटचा लॉट असं दमदार खेळ आपण पाहायला मिळतोय. बॅट पायाच्या खाली ठेवू नका, थोडी पुढे द्यावा. तेजस गोलंदाज. स्पर्धेतील दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आपण पाहतोय पेट आणि त्यांना फाईट करतोय शिरडोन संघ. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या नगरीमध्ये या गावातला हा संघ आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री मंगेशजी वाकडीकर यांच्या गावातील संघ पाहायला मिळतोय. शिरडोन संघ. सामना असेल 5 षटकांचा पाहायला मिळेल. सामन्याला तर सुरुवात षटकातील पहिलाच चेंडू. स्लो डिलिव्हरी अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू पहिलाच येतोय. गोलीची रफ्तार चेंडू सीमापार आलाय चौकार. 4 धावेने खातं खोललं जातोय. संघाची धावसंख्या बिनबाद 4. प्रत्येक ठिकाणी मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती आपण इलेक्शन पाहणार आहोत त्यामुळे आचारसंहिता चालू आहेत सर्व ठिकाणी. त्यामुळे इथे डीजेला परमिशन नसणार आहे याची नोंद घ्या. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये रॉबिन आणि हर्षल. तर गोलंदाज आपण पाहतोय तेजस चौधरी. पेट संघ खेळतोय आणि त्यांना फाईट करतोय शिरडोन टीम. पहिल्या फेरीमधला फेस राऊंड मधला हा दुसरा सामना. 8 संघांना प्राधान्य प्रत्येक दिवशी. पुढचा चेंडू आराधक बॅट टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव तो पूर्ण गेली. दुसरीसाठी प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण. संघाची धावसंख्या स्कोर गार्डवर स्कोर झालाय तो मात्र बिनबाद 7. 7 धाव दाबलकार लागला. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतो चुकतोय. चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला आहे. धावसंख्या स्थिर. पहिले षटक 30 यार्ड सर्कलचं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय तेजस चौधरी. 5 षटकांची लढत. डिलिव्हरी आणि इथं मात्र मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू येतोय. एका टप्प्याने 55 इशारा चौकार. संघाची धावसंख्या धावपलकार लागतोय बिनबाद. टोटल स्कोर गाडो स्कोर झालाय तो मात्र 16 धावा. 11 धावा क्षमा साहेब.
11 धावा दापलगावर. यावर्षी कांचनजी पालकर 5 गाव प्रीमियर लीग, 10 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग सर्व तर चांबो पाहिजे षटकात पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेपर्यंत चेंडू गाठा सीमाच्या हवेत आला हा चौकार. संघाची धावसंख्या धपका लागतोय ती मात्र 15 धावा. 15 धावा दापलकार लागल्यात. सुंदर अशी रणनीती आहे, सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिले षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. बघा दमदार कामगिरी पाहायला मिळेल. आज आपण पाहतो समालोचक म्हणून मोठे भिंगारचे आमचे मयूर पाटील सर, तसेच खाने आंबिवली विष्णू गडकरी, आंबिवलीचे विष्णू गडकरी आणि मी स्वतः सागर पाटील या स्पर्धेसाठी. आणि गोलंदाज आलाय अनिकेत. पुन्हा एकदा 1 तारखेला आपण पाहणार आहोत. अंकित आलाय गोलंदाज. दिनांक 1 फेब्रुवारी पुन्हा एकदा डबल धमाका मानगाव नगरीमध्ये. षटकातील पहिला चेंडू पडेल. दुसऱ्या षटकातील लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सरळ चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढे चेंडू असेल फ्री हिट. आपण पंच पाहतो चिंतामणी शेलके, संगम भोईर आणि पिंटू शेलके, तिन्ही शेलके बंधू. आणि इथं आमचे विघ्नार्थ स्पोर्ट्सचे सर्व सन्मान्य आदरणीय श्री राम म्हात्रे साहेब यांचं आगमन त्यांचं करूया. सरसे स्वागत. मोस्ट वेलकम सर. दमदार व्यक्तिमत्व रामभाई म्हात्रे अलिबाग. षटकातील पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फेटचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र टायमिंग चेंज केलंय आणि चेंडू मात्र बेकावून दिलाय. पंचांच्या इशाऱ्यानं बाकी आहे आणि अजूनपर्यंत पंचाने आम्हाला इशारा कळवला. संगम भोईर पाहिलं जातं कांचन दादा म्हणते बघ रे. षटकार दिलाय आणि स्कोर गाडो स्कोर झाला टोटल 26. दुसरं षटक थोडस मागरं ठरतोय पण पेट संघासाठी फायदेशीर ठरणार आहे षटक पाहायला मिळतं शिर्डन संघाच्या माध्यमातून. 5 षटकांची लढत आहे. तटिया सर्कलचं दुसरं षटक हाताळतोय अंकित आणि काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतं रॉबिन आणि हर्षल. दमदार कामगिरी. 11 पेट हा संघ ज्या खेळाडूने भरपूर उन्हाळे पावसाले गाजवले आणि देवाने त्याला आपल्यापासून दूर केलंय असं 56ला सुद्धा देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र गॅपशॉट सिलेक्शन. चेंडू मात्र जबरदस्त एफेक्ट लावला क्षेत्ररक्षकानं. कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाणार परंतु प्रयत्नांकी परमेश्वर. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या बिनबाद 11 पेट संघ धावा दापलकार झाल्यात 27 धावा. 28 झाल्यात. मोरिया 11 केवाले संघ आपण पाहिला. त्या केवाले संघामध्ये कांचनजी पारकर द ग्रेट खली यांच्यावर 2 वेळा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पहिले आईचं दुःख नंतर भावाचं आणि ते दुःख सावरून आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ते मात्र जोरदार अपील लाऊड अपील. आणि बघूया पंच काय करतात काय देतात. दोन्ही पंच एकमेकांना विचारतील. खेळाडू महत्वाचा आहे. अपील पण केलेला आहे. उत्साह आहे, होप्स आहे, जल्लोष आहे. आणि चिंतामणीजी शेलके काय आहे आणि दॅट्स
फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंचांवर पाहिलं जातं. हॅलो, चला पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. इथे पाहिलं जातंय काय आहे काय नाही ते आमचे पिंटू शिर्के, चिंतामणी शिर्के आणि संगमजी भुईर दोन ऑनफिल्ड पंच मैदानामध्ये आहेत. तिसरे पंच पाहतात बघूया झेल कॅरी केलाय, परंतु कट लागली की नाही लागली ते पण पाहिलं जातंय. डोंट वरी बी हॅपी मित्रा, मला दोन्ही संघ सारखे आहेत. इथे जे काही नियम असतील कोणावरही अन्याय होणार नाही. आणि फलंदाज इथे मात्र बाद दिलाय तिसऱ्या पंचाने. चला मैदान सोडायचं आहे फलंदाजाने. न्यू बॅट्समन पपन 11 पेठ संघ. चला मैदानामध्ये. झेल घेतला आहे जगदीश याने. श्लोक 11 शिर्डन आणि पपन 11 पेठ असा पहिल्या फेरीतील दुसरा सामना फिश राऊंड मधला चालू आहे. ज्या संघाने उमरली संघ आपण कुठे जाऊ नये, याच्यानंतर विनरची मॅच होईल याची नोंद घ्या. अतिशय दमदार असं राजीव गांधी मैदान, याच मैदानावर जुईली मात्र चषक स्पर्धा पाहायला मिळाली. आदर्श ट्रॉफी, त्याच्यानंतर ही रचित पाटीलची स्पर्धा पाहायला मिळतो याच मैदानावर. दमदार आयोजन, एकट्याने केलेलं कार्य दरवर्षीप्रमाणे आपल्या वडिलांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हे कार्य करत असतात वाजेगावचा सुपुत्र रचित पाटील. वाजे म्हटलं तर वाजे एक्सप्रेस, धनाजी जले आणि चॉकलेट बाय सागर मांडवकरचं थोड्याच वेळात मध्ये आगमन होईल. नेऱ्याचे जबरदस्त समालोचक आणि रायगड असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, खेळ खाली क्षेत्ररक्षक बेगाने येतोय शिडो संघाचा आणि इथे मात्र एफेक्ट चुकला आणि त्याचा फायदा मात्र मिळाला आहे. हा आलाय चौकार आणि मिळाल्या धावा 4, गडी बाद झालाय 1. संघाची धावसंख्या दुसरे षटक प्रगती पटावर असताना स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो पर 32. द ग्रेट खाली कांचनजी पालकर, आमचे शंकर पाटील यांचे साडो यांना आपण पाहू शकता गुंडेकाकाच्या भूमिकेमध्ये. आणि ज्याने पारगावला पहिली नाईट भरवली ते मात्र कन्हैया शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेला आल्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दमदार आयोजन आहे सद्गुरू सिमेंट सप्लायज. कुठेही जाऊ द्या, टीम मात्र चांगली परफॉर्मन्स मध्ये असते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. इथे मात्र काय घडलंय, चेंडू गोळीची रफ्तार आणि पाहायला मिळतो हा पंचांचा इशारा 4. संघाची धावसंख्या. शंकर पाटील साहेब सामन्याचा आनंद घेतात. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि कन्हैया शेठ पाटील यांचे बंधू आणि उत्कृष्ट पकवाज वादक तालमनी प्रतापराज पाटील यांचे शिष्य यांचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू, ब्लॉकाचा मारा. इथे मात्र क्षेत्ररक्षक थकलाय. यष्टीर थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आला ह्या चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून 1 गडी बाद. अपन 11 पेठ संघ. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 40. 22चा चौकार आलाय. 40 धावा दाखल कावर. 2 षटकं कंप्लीट झाली. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत, 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांचा कुंभमेळा. 22, 23, 24, 25, 26 5 दिवसीय चालणारी स्पर्धा. 2 दिवस 40+ तालुका हब, 1 दिवस ग्रामीण आणि 26 तारखेला गणतंत्र दिवस. त्या दिवशी पाहायला मिळेल तुम्हाला मेगा फायनल. 1, 2, 3, 4, 5 ट्रॉफीज पाहायला मिळतात. दमदार आयोजन आहे, नियोजन आहे, संयोजन आहे. चमचवणाऱ्या ट्रॉफ्याच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. पाणी द्या मित्रांनो. आयोजन कमिटी पाण्याची पूर्तता करा.
सह्याद्रीच्या छाताळात नाद भवानी गाजे, रक्तात वाती राजे. ज्या राजाच्या दरबारी परस्त्री कधी नाचली नाही, परस्त्री माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज. अनाजी पंताने गोदावरी गायब झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर एक चोरीचा आळ घेतला की माझी मुलगी गायब केली. त्या मुलीला सन्मानाने आदराने आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या गड किल्ल्यावर आदराने आणणारे धर्मवीर संभाजी महाराज. शत्रूच्या छावणीत असताना सुद्धा ज्याने आपला धर्म सोडला नाही, मृत्यूलाही हसाचा स्वीकारणारा असा आया शिवपुत्र संभाजी महाराजांना करूया मानाचा मुद्रा. ज्याने आपलं पूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांसाठी वेचले, सर्व काही प्रकल्पग्रस्तांना वाटले ना. आमदार, 3 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, सर्व काही असून सुद्धा स्वतःचं नेटनेटकं घर नाही बांधलं, सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाटले असे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन. आणि आज मात्र हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यांना सुद्धा करूया विनम्र अभिवादन. आपली इथे आवाजी आपल्या देवा. या उद्गाराने चालणारी शिवसेना नसती तर मुंबई दिसली नसती. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हे बाळासाहेबांचे उद्गार होते. आता आपण वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. षटकातील पुढचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. इथे मात्र काय झालंय, दमदार कामगिरी करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नांकी परमेश्वर. ग्राउंड मात्र जबरदस्त आहे. अफलातून मैदान, राजीव गांधी मैदान, आदेश सर्कल पनवेल. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे देवेंद्र. स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा आरामदायक कार्पेट मेडिकल शेताकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय गोलीच्या वेगाने. इथे मात्र बघा दडपार. चेंडू हातातनं जसा सुटला तसं मात्र धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या धक्का लागतो. 2 षटकाने काय चेंडूच्या संपत्तीनंतर स्कोर झालाय 42 धावा. 42 धावा दापलकावर. पप्पन 11 पेट. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रॉकी आलाय. ते मात्र सुंदर चेंडू गुडल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. डोफ्यांपासून खाली राहणार चेंडू फलंदाजाला मारता येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 42 धावा, 1 गडी बाद, 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. देवेंद्र आहे मुकादम. भाऊ मुकादम आपण शिडोनचे पाहिले. मंगेश वाकडीकर शिडोन, मनोज वाकडीकर शिडोन. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ना आव देखा ना ताव देखा, सीधा बल्ला घुमाया. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की समाप्ति. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 5 षटकांची लढत. पाहूया किती धावांचा टार्गेट ठेवणार पप्पन 11 पेट संघ अगेन्स्ट स्वीडन संघावर. श्लोक 11 स्वीडन. पुढचा चेंडू इथे मात्र टॉपेज आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी चकला आणि त्याचा फायदा मिळतोय पप्पन 11 पेट संघाला. संघाची धावसंख्या 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 43. इथे बघा हरियाली आली. नोकरीची नको ती कटकट बरी, त्याच्यापेक्षा माझी रिक्षा बरी. बिंदास द्यात केवळ पोरी, रिक्षाचा धंदा हाय नाक्यावरी. रिक्षाचा धंदा या ऐकल कसा, रोज रोज फिरताना खिशाना नोटा. कांचनजी बालकर. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र थोडं पुढे सरसावले आणि चेंडू मात्र षटकार. संघाची धावसंख्या धापलकावर लागली ती मात्र 6 वाढून स्कोर झाला. आतापर्यंत धावा झाल्या धापलकावर कांचनजी बालकर सर 49. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाते. ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय, ब्रेक फ्री दिला जातोय. आता बघूया काय होणार. या 2 षटकामध्ये किती धावा येणार. 5 षटकाची लढत. पहिलं सत्र चालू आहे अगेन्स्ट पप्पन 11 पेट विपक्ष श्लोक 11 स्वीडन. क्रांतीवीरांच्या भूमीमध्ये जमली सांड नगरी. महान खेळाडूने भरली हो क्रिकेटची पंढरी.
अवया जितेंद्र पाटील स्मृती चषकाचं आयोजक रचित पाटील आणि त्याला साथ देणारे आमचे द ग्रेट खली कांचनजी बालकर पूर्ण टीम स्लॉट मध्ये आणि 24 लाईव्ह. आज ही लाईव्ह मानगावच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आली. स्कोर झालाय 49. 49 रन्स, लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. पप्पन 11 पेट अगेन्स्ट 3 ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हर्स, 4 ओव्हर प्रोग्रेस. प्रत्येकेश वाजेकर, प्रत्येकेश आलाय गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी. बघूया 40+ पण स्ट्रॉंग झोन आहे शिर्डन संघ आणि आज मात्र यंग टॅलेंट या मैदानावर खेळतोय. लवकरच रायगड प्रीमियर लीग तुमच्या भेटीला महेश कडू मित्रमंडळ सोनारी या ठिकाणी पाहायला मिळेल. दमदार मैदान, दमदार आयोजन. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू पडतोय. अप्रतिम काय ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र कुठेही चेंडू पडला तरी खोदून काढण्यामध्ये यशस्वी आणि इथे मात्र काय होऊन बसलं. कशाला 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 वेळेपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. बॅट ऑफ द पॅव्हिलियन, दुसरा हादरा. पप्पा निलंपेठ संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश तुळशीराम डाकी याने हे पुरस्कृत केलेलं टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेलं पप्पन 11 पेठ संघाला. संघाची धावसंख्या धापकाला लागली ती मात्र 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगतीपटावर. 50 झाल्यात, अजूनपर्यंत एक षटक बाकी आहे. कांचनबाई किती होतात बघूया. 60-65 षटकाचे पुढचा चेंडू आणि इथे मात्र हेलिकॉप्टर लुक, गोली की रफ्तार से गेंद सीमा पार, षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र जवळच. पहिला आपण लांबून पाहायचो इमान, आता मात्र आमच्या गावाजवळच आहे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. तुमचं काय आहे मनामध्ये बात जनतेशी करण शिडी, नवी मुंबई विमानतळाच तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव दीपांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. स्कोर गाडो स्कोर झालाय 56 धावा. षटकाचे पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा झेल होते की षटकाराने बॅट टू बॅट, बॅट टू बॅट, विकेट. दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर वाढलाय, हवडलाय, डुललाय, फुललाय, झुललाय. धावसंख्या 62 धावा. मी म्हणालो कांचनजी बालकर किती होतात पाहायला मिळतील. आणि चांबो यांचा संघ 24 लाईव्ह संघ विन झाल्याबद्दल पणय आणि अक्षयच्या चेहऱ्यावर काय स्मित हास्य बघा. लाजला तो बंटी. बघूया षटकातील पुढचा चेंडू. फुटा चेंडू इथे मला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला. काय फलंदाजी होते पप्पा निलंपेठ संघाची. दडपण नाही माना काय डायरेक्ट मारता. संघाची धावसंख्या धपकायला लागली ती मात्र 68 धावा धापलकावर. द ग्रेट खली कांचनजी पालकर 2-in-1 काम. आता मध्ये 5-5 पेन घेऊन चालवतोय. इथे एक पेन नाही चालवता येतं, 5-5 पेनाचा वापर करतोय. दमदार काम. एकच वादा आमचा कांचन दादा. रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीप पाटील सर, उपाध्यक्ष महेशजी मात्रे, कोर कमिटी सदस्य प्रमोदजी आगलावे, कार्याध्यक्ष आनंदजी तारेकर आणि सर्व असोसिएशननी घेतलेली मेहनत, इवलेसे रोपा लाविलेद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी. काल आपण पाहिली गणरायाची भव्य दिव्य मिरवणूक वरचवले कोपर या गावामधून आम्ही पालखीचा आस्वाद घेतला. आणि आज मात्र समालोचन क्षेत्रामध्ये रचित पाटीलने आणि कांचनजी पालकर यांनी केलेला कॉल. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील काही चेंडू शेष असतील. धावांचा मात्र पाऊस. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र काय होईल. अंचांचा खरा चेंडू इशारा डायरेक्ट करण्याचा प्रयत्न अवांतर. चिंतामणी शेलके
मॅनफॉर्म पाली लवकरच तुमच्या भेटीला येईल स्वर्गीय हरिभक्त पारायण सुरेश बुवा शेळके यांची स्पर्धा पालीच्या मैदानावर, बरोबर ना दादा? आणि पंच म्हणून ज्यांना नेहमीच पाहिलं जातं शरीरशी धष्टपुष्ट असे संगमजी भोईर आणि सोन्या बैलाचे मालक चिंतामणी शेळके. पाहूया दमदार कामगिरी. षटकात पुढचा चेंडू पाहायला मिळेल. ओ बघा लांबून फिरवली होती पण मावळे आणि दुश्मन त्या झपाट्यात सापडले नाही. चमके शिवबाची तलवार. पुढचा चेंडू आता मात्र फिरकावून दिलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार तोपर्यंत फक्त सिंगल. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत परंतु फसले 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 फलंदाज बाद. चला उमरली टीमचा कॅप्टन रेडी पोझिशन मध्ये राहा. आता आपल्याला याच्यानंतर सामना लगेच खेळवायचा आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची आपण वेळ न दवडता टाइम इज मनी, वेळेला महत्व द्या. वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि इथे बघा आमचे विवेक पाटील साहेब 24 लाईव्हचे सर्व सामन्याचा आनंद घेतात. संदेशजी पाटील यांनी जी लाईव्ह आणली ना त्या लाईव्हची क्वालिटी क्लॅरिटी अफलातून. आणि 24 लाईव्ह संघ इथे बघा मानगाव पर्यंत आम्हाला प्रसिद्धी दिली या लाईव्हने. त्या लाईव्हचं करूया मनाच्या अंतकरणापासून सागर पाटील समालोचक मानगाव रिटर्न तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. याची दे याची डोला पाहतो आपण जितेंद्र पाटील आणि 40 गाव प्रीमियर लीगचा हा दिमागदार सोहळा. धन्यवाद. बॉलर्स नेम देवेंद्र मुकादम. तर 50+ बेताज बादशाह आणि शिर्डन गावातील एक दमदार खेळाडू भाऊ मुकादम यांच्याकडनं शिर्डन संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री आमचे प्रवीण भाऊ पाटील वावंजे, बॉस संजय पाटील, आत्माराम जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सर्व यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू नितीनजी कोहली उपाध्यक्ष आणि किरण शेठ खानावकर नावडे यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. जे कायद्याचे जनक आहेत, कुल कायद्याचे जनक रक्षक, ज्यांना कधी सुट्ट्या नसतात असे विनोद भाऊ भोईर विसुंबे आणि ज्यांची उपसरपंच पदी निवड झाली आमचे VD11 देवस्थांगाचे बीडी शेठ यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. वाईटची दाद मागतात खेळाडू परंतु पंच आमचे अतिशय दक्ष आणि सक्षम पंच संगम भोईर चिंतामणी शेळके आणि पिंटू शेळके 3 पंच ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी संगम. हे तीन देवा जिथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. पुन्हा एकदा चेंडू मात्र विकाम दिला मेडिकल क्षेत्राकडे. दुल्हनिया लाली पाउडर लगाती है नहाने के बाद और बल्लेबाज छक्का लगाते है गेंद गिरने के बाद. सकाळपासून मात्र हवा इथे मात्र विमानं उडलीत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 77 धावा. काय धाबांचा पाऊस, दमदार सुरुवात. पप्पान 11 पेट शिर्डन संघाच्या विरोधामध्ये. इथे बघा पुन्हा एकदा खराब चेंडू 78 झाल्या. आता गणेश जयंती झाली, आता कुठला बोनस देता तुम्ही शिर्डन टीम पेट संघाला? थोडासा अंतर आहे, एक पलसप्यावरून जायला लागतं आणि एक कोलखा मार्गे जायला लागतं, म्हणजे रस्ता एकच पडतो त्यामुळे बोनस देतात. बरोबर आहे ना? पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र चेल होते की सेफ शॉट पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे बघा धडपड आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय ती मात्र आतापर्यंत 4 षटक कंप्लीट झालेत. 8व्या षटकाला सुरुवात झाली आणि धावफलकावर 80 वैयक्तिक धावसंख्या किती झाली? 40. 80 धावा धावफलकावर. वाह, 40 धावसंख्येचं योगदान, दमदार कामगिरी. एकच वादा आमचा कांचन दादा. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट क्षेत्रामुळे. वाह, काय टायमिंग आहे, काय जज केला आणि चेंडू सीमा पार चौकार.
17 चेंडूमध्ये 44 धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन नेम पप्पनचा परगा अक्षय म्हात्रे. हर्षल हर्षल क्षमा असावी हर्षल म्हात्रे. बघा नावात त्याच्या लय बोलबाला हर्षन भाई पेटवाला. ये बाप बाप होता है बेटा बेटा होता है. पण वडिलांना मात्र आपल्या फलंदाजीमधून तो श्रद्धांजली अर्पण करणार. दमदार कामगिरी. लेदर पण घेतलं ना रे चांगला. टायमिंग बघितलं तर समजते लगेच. ये खेल नहीं बच्चों को यहाँ पे तेल निकल जाए. अच्छा अच्छा काय क्रिकेट आहे मेरे दोस्त. काय होणार काय करणार बघायला मिळेल. स्कोअर कार्डवर जबरदस्त रणनीती अशा धावा झाल्यात. आता मात्र सामना रंगतदार. पुढचा चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू सीमा पार आणि 50 धावा पूर्ण. बॅट वरती करा भाई. मान वंदना द्या. दमदार कामगिरी. आणि संघाची धावसंख्या धापकला लागली लागली हल्ली ढुल्ली पुल्ली झुल्ली वडारली आणि धापल का धावा लागल्या 60 जण 90 धावा धापल कावर. जाऊ ओपनिंगला आपण दोघ जोडीन देऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावर. हा चेंडू पडल्यानंतर बोलतोय हो या 90 आणि हा षटकार 96 96 धावा धावल कावर. 96 झाल्यात. 97 धावा काढायला लागतील. कोणी षटकार मारल्यावर चेंडू जाईल सीमा पार. चेंडू जाईल सीमा पार. क्रिकेटला बहर आयलाय र. या पनवेल तालुक्यात क्रिकेटला बहर आयलाय र. तर या धावा कशा होतील कशा बनतील. 96 धावांचा पाठलाग करताना शिडो संघ कशा प्रकारे कामगिरी करेल तर ऐकूया आमचे मित्र सन्माननीय जबरदस्त मोठे भिंगार गावचे दमदार समालोचक मयूर पाटील यांचा आवाज. तोपर्यंत या चिडोला पाहतो आपण स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा दुसऱ्या दिवसाचा हा दिमागदार सोहळा. धन्यवाद. हॅलो.
चेंडूमध्ये त्यानं अर्धशतक झळकावलं हे सुद्धा आपण पाहिलं. 97 धावांचं भलं मोठं लक्ष इथून पेट संघानं उभं केलंय आणि ते कंपल्सरी चेसिंग आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर खरं तर श्लोक 11 शिरडोन संघाला आता इथून 97 धावा चेस करायच्या आहेत. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हवेमध्ये चेंडू आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि पहिल्या चेंडूवर खरं तर पहिली सफलता मिळते. पहिला धक्का लागेल शिरडोन टीमला. तेजसला आपण पाहिलं होतं सलामी करण्यासाठी गेला होता. निराश मानेनं पहिल्या चेंडूवर मोठी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून आपली विकेट आणि पहिला धक्का लागलाय. आणि दुसऱ्या नॉनस्ट्राईक एंडवर रोहित पवारला आपण पाहतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रशांत घरतला आपण पाहू शकतो. 97 धावा इथून चेस करायचे, कारण क्रिकेटमध्ये सागर पटेल खरं तर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट सेफ नसतं. 2007 मध्ये आपण साऊथ आफ्रिका विपक्ष ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला होता. ऑस्ट्रेलियानं 434 धावा बनवल्या होत्या आणि साऊथ आफ्रिकेनं खरं तर त्या चेस केल्या होत्या 438 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटनं ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, फक्त सिंगल धाव मिळेल. आणि गुड्डूला आपण पाहतोय गोलच्या मार्कावर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक सिंगल. आडव्या बॅटनं जसा चेंडू बॅटवर आलाय आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरतून सीमा पार षटकार. खरं तर क्रिकेटमध्ये संघर्ष असायला हवा असतो. संघर्ष आपण पाहिलाय, कारण अनिल कुंबळे टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यांचा जबडा तुटलेला असताना सुद्धा त्यानं गोलंदाजी केली होती. सचिन तेंडुलकरचं नाक तुटलं होतं तरी सुद्धा त्यानं फलंदाजी केली होती. क्रिकेटमध्ये संघर्ष असायला हवा आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि आता हा चौकार. म्हणजे सुरुवात झाली आहे सामन्याला. धावांचा पाठलाग करण्यासाठी शिर्डो संघ उतरलाय. 97 धावांचं भलं मोठं लक्ष इथून चेस करायचं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये खरं तर गोलंदाजांचा घामटा काढायचा आहे हे मनामध्ये ठरून मैदानामध्ये उतरलेत. एकूण 11 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर आपण विकेट पाहिली, असं वाटलं होतं की शिर्डो संघाची थोडी नाजूक अवस्था असेल, पण त्यानंतर जसा रोहित पवार स्ट्राईक एंडवर आला, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. चेंडू पूर्व मैदानामध्ये 11 धावा धावपालकर आपण पाहतोय. खरं तर 97 धावा इथे क्रिकेटमध्ये सेफ असतील का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण दोन्ही संघ तितके ताकदवर आहेत, दोन्ही संघ तितके बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघामध्ये तितकी चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे हे सुद्धा आपण खरं तर पाहिलंय. खरं तर 97 धावा इथून तुम्हाला चेस करायच्या आहेत, त्यासाठी तुम्हाला एक भरभक्कम पार्टनरशिपची गरज असेल आणि ती पार्टनरशिप तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, सरळ बॅटनं त्या ठिकाणी एक सिंगल धाव. खरं तर पेट संघाला माहिती आहे की सिंगल धाव्यानं जास्त काही आम्हाला फरक पडणार नाही आहे.
जर मोठे फटके आले तर मात्र थोडं अवघड होईल. गोलंदाज पुन्हा एकदा गुड्डूला आपण पाहतो. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धावेल आणि या सिंगल धावेच्या मदतीने षटक होईल समाप्त. पहिलं षटक इथून समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरडोन संघ एक गडी गमावत असताना धावसंख्या जमवली आहे 13 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 13. 97 धावांचं भलं मोठं लक्ष आता पार करायचं आहे. खोदून काढलाय चेंडूला ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगल धाव आली आहे. दबाव आता आपण पाहतोय खरं तर शिरडोन संघावर येताना आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल शिरडोन संघाला. आडव्या बॅटनं ऑन साईडला मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करता आला नाही आहे आणि 2 धाव मिळतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने खरं तर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 16. या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. पाठलाग करायचा धावांचा आणि तो सिंगल डबल न होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी सोपा झेल सोडला गेलाय. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली आणि सिंगल धावेला डबल मध्ये परावर्तित केलंय. पुन्हा एकदा 2. 18 धावा आता धावपालकर पाहतोय. 97 धावा म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये किमान 2 षटकार तरी ठोकावे लागतील. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का? आणि क्षेत्ररक्षक आता सोडणार नाहीये. मागच्या चेंडूवर खरं तर चुकी झाली होती आणि या चेंडूवर चुकी नाहीये आणि फलंदाज बाद होईल. धक्का लागेल दुसरा. फलंदाजी करत असताना शिरडोन टीमला श्लोक 11 शिरडोन संघाला रोहित पवार याच्या खेळीचा अंत होईल. हर्षल मात्रे जबरदस्त गोलंदाजी करतोय. काय फलंदाजी त्याने दाखवली त्या जबरदस्त. एका पाठोपाठ 2 धक्के देत असताना मैदानाच्या आतमध्ये शिरडोन टीमला आपण पाहतोय. खरं तर मी तर म्हणेन शिरडोन संघ थोडा अडचणीत सापडलाय. 2 फलंदाज बाद झालेत. या अडचणीतून एखाद्या फलंदाजाला खरं तर आता आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. अडचणीवर तुम्हाला मात करावी लागेल. कारण असं म्हणतात की भारताचे ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर APJ कलाम साहेब नेहमी म्हणायचे, दुनिया की हर चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद, लेकिन कामयाबी ऐसी चीज है जो ठोकर खाने के बाद ही मिलती है. आणि जर मैदान तुम्हाला गाजवायचं असेल तर इथून आक्रमण करावं लागेल. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. आक्रमण करणं हाच पवित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या 18 वर स्थिरावली आहे, थांबली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल मात्रे सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका या षटकामध्ये त्यानं खरं तर खेळून दिला नाही आहे. जगदीश भोईर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि जगदीश भोईर आणि प्रशांत घरतला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. ट्रिपलचित बाद केले फलंदाजाला. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. असं म्हणतात की आय हेट यू मिस फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागेल श्लोक 11 शिरडोन टीमला. तीन फलंदाज खरं तर बाद झाले. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली श्लोक 11 शिरडोन संघाची 18 या धावसंख्येवर. फक्त 15 धावांचं योगदान आपण पाहिलं होतं, जिथे रोहित पवारचं
चांगली कामगिरी असं वाटलं होतं, पण त्याला फलंदाजी साथ लावली नाही आहे. रोशन पवार आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू आलाय. वन बाउन्स ओव्हर द रॉप, सीमाबार चौकार. एका टप्प्यानं चेंडू, अशा फटक्यांची खरं तर गरज असेल. जिंकायचं असेल तर इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 22. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. एकूण 22 धावावर 3 फलंदाज खरं तर गमावलेत. फलंदाजी करत असताना श्लोक 11 शिडोन टीमचे. मित्र म्हणेन अजून पेट संघाचं पारड थोडं जड आहे, कारण 97 धावा चेस करायचे आहेत आणि त्यामध्ये 22 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये जमवलेत. बावीस धावा आपण पाहिल्या. 3 फलंदाज. रोशन पवारच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. आक्रमण करावं लागेल प्रत्येक गोलंदाजावर. खरं तर रॉबिन वेल गोलंदाजच्या मार्कवर आला, तिसरं षटक घेऊन. शफल झाले फलंदाज. ताकदवर फटका, संपूर्ण सर्वस्व अर्पण केले या फटक्यामध्ये फलंदाजांना आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अशा फटक्यांची गरज असेल शिडोन टीमला. जर सामना सोपा करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील. आणि आता मित्र म्हणेन पेट संघाचं पारडं अजूनही जड आहे, कारण 26 धावा धावफलकावर. रॉबिन पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा, लेग स्टिक सोडून जातोय चेंडू आणि वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव खरं तर खात्यामध्ये जमा होईल. 17 चेंडू अजूनही शिल्लक असेल आणि 11 षटकार आणि एक चौकार ठोकावा लागेल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खरं तर यॉर्कर चेंडूवर सुद्धा षटकार ठोकणारे ग्रामीणमध्ये खेळाडू आपण पाहिलेत. असं म्हणतात की MS धोनीनं या फटक्याचा विकास केला होता, पण सचिन तेंडुलकरनं इंग्लंडच्या टेस्टमध्ये हा फटका मारला होता. सिंगल डबलनं खरं तर इथून विजयाच्या अंतरापासून खूप दूर असाल. शिडोन संघ इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सामन्यावर पकड निर्माण केली आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल डबलनं काम भागणार नाहीये शिडोन संघ. सिंगलचा प्रवास सध्या मध्ये आतमध्ये 97 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत आणि सिंगलनं काम तुमचं बनणार नाही आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डाय केलाय क्षेत्रक्षानं. अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी. आणखी एक धक्का लागेल शिडोन टीमला, 4था धक्का लागेल. 29 या धावसंख्येवर. खरं तर शिडो संघ थोडा पिछाड्यावर पडलाय, बॅकवर्ड ढकलला गेलाय. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून राहत नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बनवणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय. न्यूझीलंड विरुद्धचा 3रा ODI सामना आपण पाहिला होता, जिथे 124 धावा जरूर ठोकले त्या विराट कोहलीनं, पण त्याला एकही फलंदाजानं साथ दिली नाही आहे. असं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा होत असताना आपण पाहत असतो. एक पार्टनरशिपचा क्रिकेटचा खेळ असतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतिकेश वाजेकर, ब्लॉक हॉल. आता ह्या चेंडूवर उत्तरच नाही आहे आणि षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर श्लोक केल्यावर शिडोन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवर. 12 चेंडूमध्ये अजूनही 68 धावांची गरज. सामना कठीण झालाय. उमरोली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या.
आडव्या बॅटनं ऑन साईडला त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. बॉम्बलिंग पाहायला मिळाली तरी सुद्धा सिंगल धाव. सिडो संघाला माहित आहे की आम्ही इथून सहजासहजी सामना जिंकू शकत नाही आहे. क्रिकेट आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत कोणी करू शकत नाही आहे. लोअर पुलटा चेंडू, वेगवान चेंडू, शरीराला बीट केले फलंदाजाला, शरीर भेदी गोलंदाजी. आता मी तर म्हणेन सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे पेट संघानं. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि सोप्पा झेल टिपलाय नितेशनं त्या ठिकाणी आणि फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर. खरं तर अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परतवली आहे. खरं तर शिडोन संघाचं चुकलं कुठं? खरं तर आता या छोट्या छोट्या चुका नेहमी तुम्हाला सुधाराव्या लागतात. सामन्यामध्ये खरं तर मजा नाही आहे. प्रेक्षक वर्गाला नेहमी रफ अँड टफ सामने आवडत असतात. तसा सामना मैदानामध्ये सध्या नाही आहे. कारण धावांचं अंतर आपण पाहिलं तर खूप धावा अजून करायचे. 97 धावांचं लक्ष आहे आणि 30 धावा फक्त धावफलकावर. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे. नोमॅन्स लँडला चेंडू पडेल, फक्त सिंगल धाव. श्लोक इलेव्हन शिडो संघाला माहिती आहे की आम्ही सिंगल डबलनं आता सामना जिंकू शकत नाही आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान जर 40 ते 45 धावा आल्या असतील तर सामना पाहण्यासारखा झाला असता. तसं झालं नाही. वेगवान चेंडू, वेगावर स्वार गोलंदाजी केली जाते आणि हा डॉट चेंडू. डॉट चेंडू म्हटल्यानंतर पूर्णपणे प्रेशर असेल फलंदाजी करत असताना शिडो संघावर. मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या टोक्यावरून, उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने जर विचार केला तर श्लोक केल्याने शिडो संघ जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. षटक झाले समाप्त. पाहायला गेलं तर या षटकामध्ये एकूण 18 धावा, 8 धावा आल्या आणि टोटल 37 धावा आणि एकूण जर विचार केला तर 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतवले होते. हर्षलनं जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे. ज्या हर्षल मात्रेनं पहिलं षटक फेकलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा 8 धावा खर्च केल्या, म्हणजे 17 धावा खर्च केलेत त्यानं. चला उमरोली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. स्लोअर वन लवकर लाईन पिक केली आहे आणि अखेरता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल मिड विकेटच्या. 6 धावा. उशीर झालाय खरं तर या फटक्यांना. पहिल्या 2 षटकामध्ये असे फटके आले असते तर समीकरण काही वेगळं असं या शेवटच्या षटकामध्ये. षटकार आलाय, चांगला प्रयत्न दाखवतोय अभिषेक. आता मात्र दांडी गोल गेली आहे. फलंदाज झालाय बाद. आणखी एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6 लागेल शिरडोन टीमला. सामन्यामध्ये खरं तर मजा नाहीये, औपचारिकता बाकी आहे. अ 43 या धावसंख्येवर 6वा गडी गमावलाय शिरडोन टीमनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्रला आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. राहुल कसिया गोलंदाजीच्या मार्गावर. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं खरं तर चार चेंडूंचा अद्याप खेळ बाकी असेल. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. नोमॅन्स लँडला चेंडू सर्कल त्या ठिकाणी भेदला नाही आहे. खरं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. सामना पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे पेट संघ, यात शंका नाहीये. आता बॅटच्या मधोमध जरूर आलाय चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल षटकारासाठी. बराच उशीर करत तर झाला या फटक्याला. रोशन पवार एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये, एकटा लढतोय.
मैदानाच्या आतमध्ये, पण त्याला एकही फलंदाज खरं तर साथ देत नाही आहे. आणि आता हा डॉट चेंडू, सामना मित्रपडेनं पेठ संघाच्या बाजूने झुकलाय. एक पाऊल मागे असेल, फक्त एक पाऊल पुढे टाकायचे. आता विजयाच्या उंबरठ्यावर डायरेक्ट चांगला पटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर देण्यात आहे, पण त्याला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. अखेर त्यानं चांगली फलंदाजी दाखवली आहे, पण त्याला साथ जर मिळाली असते तर कदाचित शेडोन संघ या सामन्यामध्ये कुठेतरी चांगली फाईट देता आली असते. या सामन्याचा सामनावीर हर्षल म्हात्रे, ज्यानं पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील लगावलंय. हर्षल म्हात्रे आपण या सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी 19 चेंडूमध्ये 56 धावांची भारदार खेळी साकारली, त्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकार ज्यांना ठोकले. आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा एका षटकामध्ये 3 विकेट आणि 2 षटकामध्ये तब्बल 17 धावा ज्यानं खर्च केल्या. हर्षल म्हात्रे आपण या